श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र. नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन उघड. पीव्ही कुलकर्णी, आरसीसी क्लास संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यानंतर काही डॉक्टरही सीबीआयच्या रडारवर. महाराष्ट्र राज्य स्थापना दिन लातूरमध्ये उत्साहात साजरा. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि बोथी इथं नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती. नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन उघड झालं आहे. या प्रकरणी तपासाला वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. लातूरच्या दयानंद महाविद्यालयातले निवृत्त प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी याला सर्वप्रथम अटक करण्यात आली. तो केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित होता. त्यानंतर आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर यालाही सीबीआयने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या क्लासचीही झडती घेण्यात आली. कथित मॉक टेस्टमधील प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतलं साम्य तपासलं जात आहे. या प्रकरणात लातूर शहरातले डॉक्टर मनोज शिरुरे यालाही सीबीआयनं ताब्यात घेतलं. डॉक्टर मनोज देशमुख आणि डॉक्टर विनोद स्वामी यांचीही सीबीआयनं कसून चौकशी केली. आपल्या पाल्यांसाठी प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. कॅन आणि बॅरलमधून पेट्रोल डिझेल विक्री केल्याप्रकरणी प्रशासनानं मोठी कारवाई करत 2 पेट्रोल पंपांचा इंधन पुरवठा निलंबित केला आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांच्या आदेशानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीनं मंत्री पेट्रोलियम आणि रजनी पेट्रोलियम या पंपांवर कारवाई केली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या इतर पंपांवरही कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यानं उद्योग, तंत्रज्ञान आणि शेती क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती साधल्याचं सांगितलं. तसंच पाणी टंचाई निवारण, रस्ते विकास आणि आरोग्य सुविधांसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं. चाकूर तालुक्यातल्या बोथी इथं गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. गावात पडणारं पावसाचं पाणी गावातच जिरवण्यासाठी जलतारासारख्या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्य शासनाच्या 2026 ते 2047 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी 300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी योग्य जमिनींची लँड बँक तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत. सर्व शासकीय विभागांना सूक्ष्म नियोजन करून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुक्यातील शासकीय कार्यालय परिसर, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा जमीन, गायरान, पडीक जमीन तसंच इच्छुक शेतकऱ्यांच्या जमिनींचं सर्वेक्षण तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हवामानातील वाढती अनिश्चितता, अवकाळी पाऊस आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं उत्पन्न शाश्वत करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत लातूर जिल्ह्यात हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान CRT प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाची किमया न्यारी, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी या संकल्पनेवर आधारित हे अभियान खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती अवलंबण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं पाणी टंचाई निवारण आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. जळकोट तालुक्यात सध्या 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून जिल्हाभरात 35 खासगी विहिरी आणि विंधन विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. लातूर शहरातील बोधेनगर परिसरात पाण्याच्या खड्ड्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. दिव्या उबाळे आणि कार्तिक कांबळे अशी मृत मुलांची नावे आहेत. टँकरसाठी पाणी साठवण्याच्या उद्देशानं करण्यात आलेल्या खोल खड्ड्यात खेळताना ते दोघं पडले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करून शहरातले धोकादायक खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लातूरमध्ये गोवंश संरक्षणासाठी विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या वतीनं भव्य दिंडी काढण्यात आली. उदगीरमध्ये बागेश्वर महाराजांच्या वक्तव्याविरोधात विविध संघटनांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. लातूर पोलीस दलानं NDPS प्रकरणातील 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जाळून नष्ट केले. लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीच्या वतीनं आयोजित सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात आकाशवाणीचे वार्ताहर शशिकांत पाटील यांचा गौरव करण्यात आला. लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.